नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 पाहणार आहोत। 1.4 मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल या फॉर्म मध्ये नाहीत, त्याला आपण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो आणि मग ते सॉल्व करतो। चला तर मग क्वेश्चन नंबर 1 पाहूया। क्वेश्चन काय आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन। त्याच्यामध्ये पहिलं इक्वेशन आहे 2/x - 3/y = 15 आणि 8/x + 5/y = I77। हे दोन इक्वेशन आहेत बघा। त्याच्यामध्ये x आणि y न्यूमरेटरला नाही, डिनॉमिनेटरला आहे, त्यामुळे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल नाही, त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल। सर्वप्रथम आपण ह्याला नंबर 1 आणि नंबर 2 देऊया। 2/x - 3/y = 15 हे झालं इक्वेशन नंबर 1 आणि हे 8/x + 5/y = 77 हे झालं इक्वेशन नंबर 2। आपण काय करूया, 2/x ला स्प्लिट करूया। काय कसं स्प्लिट करायचं लक्षात घ्या, 2 × 1/x, या 1/x ला आपल्याला रिप्लेस करायचं आहे, बरोबर। सिमिलरली 3/y ला काय करू शकतो आपण, -3 × 1/y, काय केलं व्यवस्थित लक्ष द्या, = 15 दिलं। जे 2 आहे, 2 ने आपण न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो, 2 × 1 = 2, 2/x झालं, परत 3 × 1/y म्हणजे 3 × 1 = 3, 3/y झालं, ते वरचं इक्वेशन। यात चेंज वगैरे काय केलेलं नाही, आपण फक्त त्याला स्प्लिट केलेलं आहे व्यवस्थित। सिमिलरली 8/x ला काय करू लिहू शकतो आपण, 8 × 1/x + 5 × 1/y = 77, बरोबर। ह्याच्यामध्ये बघा, इथं पण 1/x आहे, इथं पण 1/x आहे, इथं 1/y, इकडे पण 1/y, त्याला आपल्याला रिप्लेस करायचं आहे। 1/x याला रिप्लेस करायचं आहे, इकडच्या पण 1/x ला आपल्याला रिप्लेस करायचं आहे। इथं आहे 1/y आणि इकडे पण आहे 1/y। आता x आणि y दोन व्हेरिएबल सोडून दुसरं कुठलंही व्हेरिएबल दिलं तरी चालेल। मग आपण 1/x ला m घेऊया आणि 1/y ला n घेऊया, बरोबर। वाक्य काय लिहायचे ते व्यवस्थित लक्षात घ्या। रिप्लेसिंग काय लिहायचं आहे, रिप्लेसिंग 1/x बाय m अँड 1/n बाय n, म्हणजे इथं 1/x इथं आपल्याला m लिहायचे, तिथं 1/y तिथं आपल्याला n लिहायचं आहे। मग इक्वेशन काय होतील, हे होईल 2m - 3n = 15, बरोबर। हे इक्वेशन झालं 1 2 झाले अगोदरच, त्यामुळे ह्याला 3 नंबर द्यावं लागेल, हे झालं इक्वेशन नंबर 3। इकडे काय होईल, 8m होईल, काय 8m + 5n = 77, हे झालं इक्वेशन नंबर 3। नंतर झालं आता 4, काउंटिंग व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे। 1 2 इकडे दिलं होतं, इथं 3 आणि 4। आता 3 आणि 4 मध्ये बघा, 2m आहे, इथं 8m आहे, -3n आहे, इथं +5n आहे, कशाची व्हॅल्यू सेम आहे का, नाही। हे दोन इक्वेशन आहेत ना, ते आपले नॉर्मल लिनियर इक्वेशन झाले, बरोबर। हे जर आपल्याला सॉल्व करायचे असतील तर आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व करू शकतो, सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करू शकतो, क्रॅमर्स रूलने सॉल्व करू शकतो, पण आपल्याला सोपी जाणारी मेथड कोणती, इलिमिनेशन, आपण त्याने सॉल्व करूया। इथं m ची व्हॅल्यू 2m आहे, इथं 8m आहे, इथं -3n आहे, इथं +5n आहे, इक्वल आहे का, नाही। मग आपल्याला इक्वल करावी लागेल। मग 2m चा आपण 8m करूया, म्हणजे ते आपण सॉल्व करू शकतो। काय लिहायचं मग, मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 3 बाय, कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 2 आता 8 होण्यासाठी 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल। मग 4 ने अख्ख्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं, 4 2 = 8m -4 3 = 12n = 4 15 जा किंवा 15 4 जा होणार 60, हे झालं इक्वेशन नंबर 3। 4 नंतर काय राहिलं, आता 5 नंबर द्यायचा आहे, हे झालं इक्वेशन नंबर 5। आता 4 आणि 5 बघा, इथं 8m आहे, इथं पण 8m आहे, ह्याला प्लस साईन, ह्याला पण प्लस साईन, ॲडिशन केलं 16m होईल। ॲडिशन करायची मग आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल। मग आपण काय करूया, सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर, कोणतं इक्वेशन करायचं आहे, 5, इक्वेशन नंबर 5 सबट्रॅक्ट करायला आपल्याला फ्रॉम 4 म्हणजे 4 वरती लिहायचं आहे। 4 काय आहे, 8m + 5n = 77, त्यातून मायनस करायचं आपल्याला, 8m - 12n = 60। तुम्ही जर खालीवरी वरती लिहिलं, म्हणजे नाही का 5 फ्रॉम 4 लिहिलं आपण आत्ता, तुम्ही त्याच्या उलटं जरी लिहिलं असतं 4 फ्रॉम 5, तरी उत्तर आपलं बरोबरच येणार आहे, उत्तरामध्ये काही बदल पडत नाही। उत्तर जे आहे ते आहेतच आहे, त्यात काही फरक पडणार नाही। इथं येणार मायनस, हे प्लसचं झालं मायनस, हे मायनसचं काय होणार, प्लस होणार, आणि ह्या प्लसचं होणार मायनस, म्हणजे साईन ऑलरेडी येते, त्याच्या ऑपोजिट साईन आहे, इथं प्लस आहे मग मायनस येणार, इथं मायनस आहे ते प्लस होणार, आणि इथं जे प्लस जे आहे ते झालं मायनस। आता 8m ला 8m इलिमिनेट झालं, 5 + 12 झालं 17n = 77 - 60, 77 मधून 60 मायनस केलं राहिलं 17,
देअरफॉर एन इज इक्वल टू येणार 17/17. देअरफॉर एन इज इक्वल टू आलेला आहे 1. 17 1 17. यांची व्हॅल्यू आलेली 1. ती आपण इक्वेशन नंबर 3 4 5 कशामध्ये पण सबस्टिट्यूट करू शकतो. देअरफॉर करूया पुट एन इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर समजा प्लस जे आहे ना त्याच्यामध्ये घेऊया आपण. इक्वेशन नंबर 4 मध्ये सबस्टिट्यूट करू आपण, कारण त्यात साईनचा तुमचं गोंधळ होणार नाही. मग आपण हे इक्वेशन नंबर 4 लिहूया. 8m प्लस 5n इज इक्वल टू आहे 77. एनच्या जागी आपल्याला 1 लिहायचं आहे, बाकी सगळं आहे तसंच. 8m आहे तसंच, 5 आहे तसंच, एनच्या जागी 1 लिहायचं. 5 × 1 इज इक्वल टू 77. 8m प्लस 5 1 × 5 इज इक्वल टू झालं 77. आता इकडचं प्लस 5 तिकडे जाऊन काय होणार, मायनस होणार आहे. मग काय येणार इथं 8m इज इक्वल टू येणार आहे 77 मायनस 5. 77 मायनस 5 किती होणार 72. 8m इज इक्वल टू 72. देअरफॉर m इज इक्वल टू येणार आहे 72/8. m इज इक्वल टू आलं 72/8. 8चा टेबल पार्ट आहे ना. 8 1 8 8 9 72. मग mचा आन्सर आलेला आहे 9. बरोबर. ह्याला आपण रिप्लेस करू त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूने. मग इथे वाक्य काय लिहिलं, रिप्लेसिंग m अँड n बाय देअर ओरिजिनल व्हॅल्यूज. ओरिजिनल व्हॅल्यूज काय आहेत, 1/x इज इक्वल टू m आहे ना. 1/x इज इक्वल टू m ने रिप्लेस केलं आपण, आणि 1/y इज इक्वल टू आपण n ने रिप्लेस केलं होतं. तर 1/x इज इक्वल टू आहे m. मग 1/x इज इक्वल टू आलं 9. बरोबर. आणि 1/y इज इक्वल टू काय आलं, यांची व्हॅल्यू आहे 1. आता 1/x आपण रेसिप्रोकल घेतला, काय येणार आहे, उलटं केल्यावरती x येणार आहे. 9चं रेसिप्रोकल काय येईल, कोणत्याही नंबरला डिनॉमिनेटर काय नसलं म्हणजे 1 असतोच. मग 9/1चा रेसिप्रोकल काय येणार 1/9. हे झालं एक्सची व्हॅल्यू. देअरफॉर x इज इक्वल टू 1/9. मग y 1/yचा रेसिप्रोकल येणार y, आणि 1चा रेसिप्रोकल 1च येणार आहे, कारण इथं न्यूमरेटरला 1 आहे, डिनॉमिनेटरला 1 असतंच. मग 1/1च्या उलटं 1/1च होणार, म्हणजे 1च आहे. देअरफॉर सोल्युशन काय आलं आपलं, सोल्युशन x, y इज इक्वल टू 1/9 आणि 1. हे झालं ह्या इक्वेशनचं सोल्युशन. आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया. यामध्ये पण 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. पहिलं आहे 10/x प्लस y प्लस 2/x मायनस y इज इक्वल टू 4. दुसरं आहे 15/x प्लस y मायनस 5/x मायनस y इज इक्वल टू -2. हे दोन्ही लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल्स नाही, तर आपल्याला कन्वर्ट करायचे. मग याला इक्वेशन नंबर 1 देऊया, ह्याला नंबर 2 देऊया. 10/x प्लस y प्लस 2/x मायनस y इज इक्वल टू झालं 4. हे झालं इक्वेशन नंबर 1. पुढचं काय आहे 15/x प्लस y मायनस 5/x मायनस y इज इक्वल टू -2. हे झालं इक्वेशन नंबर 2. तुम्ही एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, हे जे मी लिहितो ना ते तुम्हाला एका पेजमध्येच बसवायचं आहे, तर तुम्हाला ते लिहिताना आणि समजून घ्यायला व्यवस्थित कळणार आहे. हे एका पेजवरतीच तुम्हाला बसवायचं आहे. हे दुसरं पेज आणि हे तिसरं पेज, असं समजून घ्या. आता ह्या 10/x प्लस वायला आपण स्प्लिट करणार आहोत. कसं 10 इंटू ब्रॅकेट 1/x प्लस वाय असं. या 10ने आपण न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो. 10 1 10 होणार. 10/x प्लस वाय आहे तसं राहणार ना. म्हणजे ह्याच्यात काय बदल केला नाही, फक्त त्याला स्प्लिट केलेला आहे. सिमिलरली 2/x मायनस वायला काय लिहू शकतो आपण, बरोबर 2 इंटू ब्रॅकेट 1/x मायनस वाय इज इक्वल टू 4. बरोबर. सिमिलरली ह्या दोन टर्म्सला कसं येणार आपण, 15 इंटू काय येणार 1/x प्लस वाय बरोबर मायनस पुढं काय करणार आहोत आपण, या 5ला काय येणार बाहेर लिहिणार आपण, आणि 1/x मायनस वाय इज इक्वल टू काय आहे -2. ह्याला पण स्प्लिट केलं आपण. आता व्यवस्थित लक्ष द्या, इथं काय आहे 10 इंटू आहे 1/x प्लस वाय, इथं पण आहे 1/x प्लस वाय. ह्याला आपण यम लिहूया. काय लिहूया, यमने रिप्लेस करायचं आहे. 1/x मायनस वाय, इकडे जाऊन 1/x मायनस वाय, याला आपण एनने रिप्लेस करायचं आहे. तर वाक्य काय लिहिणार आपण व्यवस्थित लक्षात घ्या, रिप्लेसिंग. काय लिहायचं, रिप्लेसिंग 1/x प्लस वाय बाय m अँड 1/x मायनस वाय बाय n. म्हणजे जिथं 1/x प्लस वाय तिथं आपण लिहिणार m, आणि जिथं 1/x मायनस वाय तिथं आपण लिहिणार n. म्हणजे हे इक्वेशन नंबर 1 काय होईल, 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. इक्वेशन होणार 10m प्लस 2n इज इक्वल टू होणार 4. बरोबर. ह्याला नंबर देऊया आपण, 1 2 झालेले ऑलरेडी ना, ह्याला नंबर देऊया 3. पुढचं बघा 15m. काय 15m
-5n इज इक्वल टू आहे -2. हे झालं इक्वेशन नंबर 3. नंतर आहे पुढचा 4 नंबरचं इक्वेशन. इथे बघा 10m आहे, इथे 15m आहे, 2n आहे, 5n आहे, बरोबर. हे नॉर्मल इक्वेशन्स आपले तयार झालेले आहेत. आता हे आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व करूया. 10m आहे, इथं 15m आहे, सेम आहे का नाही. इथं 2n आहे, इथं -5n आहे, सेम आहे का नाही. ह्याला प्लस साईन आहे, एनला ह्याला मायनस साईन आहे ना, मग हे इक्वेट करणं आपल्याला जास्त सोपं जाईल. म्हणून आपण एनची व्हॅल्यू सेम करायचा प्रयत्न करूया. 2 आणि 5 याच्या टेबलमध्ये असणार नंबर कोणता आहे. 2 5 जा 10, बरोबर. 2च्या टेबलमध्ये पण 10 आहे, 5च्या टेबलमध्ये पण 10 आहे. म्हणजे इथं 10 करायचे आपल्याला, इथं पण 10 करायचं आहे. मग इक्वेशन नंबर 3ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाईंग इक्वेशन नंबर 3 बाय 2 आहे ना, 2चं 10 करायचं म्हणल्यावर 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. 5 10 जा 50m प्लस 5 2 जा 10n इज इक्वल टू 5 4 झालं 20. हे झालं इक्वेशन नंबर 4. नंतर आहे 5. हे झालं 5 नंबरचं इक्वेशन. इक्वेशनचं काउंटिंग व्यवस्थित द्यायचं आहे बरं का. आता सिमिलरली ह्या इक्वेशनला पण आपल्याला 5चं 10 करायचं म्हणल्यावर 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. वाक्य काय लिहिणार आपण. सेंटेन्स मल्टिप्लाईंग इक्वेशन नंबर 4 बाय 2. 2ने मल्टिप्लाय करायचे. 2 15 जा 30m, बरोबर. -2 5 जा 10n इज इक्वल टू 2 2 जा -4. हे झालं इक्वेशन नंबर 6. आता इथे बघा 10n आहे मायनस, इथं +10 आहे. म्हणजे ह्या दोन इक्वेशनची आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे. मग इथं लिहूया आपण ॲडिंग इक्वेशन. ॲडिंग इक्वेशन कोणतं आहे. 5 and 6. 5 and 6 हे कोणतं इक्वेशन आहे. 50m. 5 नंबरचं आहे 50m प्लस 10n. 10n इज इक्वल टू आहे 20. हे लिहिलं इथं आपण. पुढचं इक्वेशन आहे 30m मायनस 10n. 30m मायनस 10n इज इक्वल टू काय आहे -4. इथं लिहायचं -4. ॲडिशन करताना काही चेंज करायची गरज नाही. प्लस 10n मायनस 10 झालं. इलिमिनेट 50 + 30 होणार 80m इज इक्वल टू 20 - 4 किती होणार 16. ग्रेटर नंबरला प्लस साईन म्हणून प्लस साईन आली. देअरफॉर m इज इक्वल टू येणार आहे 16 / 80. 16चा टेबल येत असेल तर 16 1 जा 16, 16 5 जा 80 आहे. देअरफॉर m इज इक्वल टू आलेला आहे 1/5. mची व्हॅल्यू आली 1/5. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 3 4 5 आणि 6 मध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. आपण 3 मध्ये करूया. पुट m इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 3 काय आहे. 10m प्लस 2n इज इक्वल टू आहे 4. मग mच्या जागी लिहायचे 1/5. 10 × होणार 1/5 प्लस 2n इज इक्वल टू झालं 4. 5 2 जा 10 आहे ना, मग 5 1 जा 5, 5 2 जा 10. इथं राहिलं 2. 2 प्लस 2n इज इक्वल टू राहिलं 4. देअरफॉर 2n इज इक्वल टू काय होणार आहे 4. इकडचं +2 तिकडे जाऊन -2 होणार आहे. 4 - 2. देअरफॉर 2n येणार आहे 4 - 2 किती होणार 2च होणार आहे. मग 2 लिहिलं आपण. देअरफॉर n इज इक्वल टू 2/2. देअरफॉर n इज इक्वल टू आलेला आहे 1. 2/2 म्हणजे 2 1 जा 2, 2 1 जा 2. आन्सर आलं 1. आपल्याला mची व्हॅल्यू मिळाली, nची व्हॅल्यू मिळाली. त्याला आपण त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूने आपल्याला रिप्लेस करूया. काय लिहायचं आता रिप्लेसिंग. काय लिहायचं रिप्लेसिंग m and n बाय देअर ओरिजिनल व्हॅल्यूज. ओरिजिनल व्हॅल्यू रिप्लेस करूया. ओरिजिनल व्हॅल्यू काय 1/x + y इज इक्वल टू आहे m आणि 1/x - y इज इक्वल टू आहे n. आता 1/x + y इज इक्वल टू काय आहे mची व्हॅल्यू आहे 1/5. 1/5. सिमिलरली 1/x - y हे आहे nची व्हॅल्यू आहे 1. आता ह्याला रेसिप्रोकल करायचं आपल्याला. ह्याचा रेसिप्रोकल घेतल्यावर काय होईल x + y, बरोबर. 1/x + y चा रेसिप्रोकल x + y इज इक्वल टू 1/5चा रेसिप्रोकल येणार 5. इक्वेशन मिळालं आपल्याला. तिकडे पण काय होईल 1/x - y चा रेसिप्रोकल येणार x - y इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे 1चा रेसिप्रोकल 1च येतो. 1 लिहिलं. आता इथे दोन इक्वेशन मिळालेले आहेत. त्याला आपल्याला नंबर द्यावा लागेल. 5 आणि 6 झाले ना, ह्याला नंबर द्यावा लागेल इक्वेशन नंबर 7 आणि ह्याला नंबर द्यावा लागेल इक्वेशन नंबर 8. आता इथे जागा नाही खाली, मी काय करतो सगळं रफ करतो आणि हे दोन इक्वेशन परत इथं नव्याने सॉल्व करतो. आता आपण इक्वेशन नंबर 7 आणि 8 सॉल्व करूया. इक्वेशन नंबर 7 इथं लिहिलं आहे आपण. त्या x + y इज इक्वल टू 5. 8 नंबरचा x - y इज इक्वल टू 1. इथं +y इथं -y ॲडिशन केल्यावरती y ला y इलिमिनेट होईल. आपण ॲडिशन करूया. ॲडिंग इक्वेशन 7 and 8.
एक्स प्लस वाय इज इक्वल टू आहे 5 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू आहे 1. ॲडिशन करताना कुठलाही साईन चेंज होत नाही. वायला वाय एलिमेंट झालं, एक्स प्लस एक्स झालं 2x इज इक्वल टू 6. देअरफॉर एक्स इज इक्वल टू झालं 6/2 म्हणजेच येणार आहे एक्स इज इक्वल टू 3, कारण 2 3 जा 6 आहे. 2 1 जा 2, 2 3 जा 6. 1 आपण जे डिनॉमिनेटरला आहे ते लिहित नाही. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे, ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण इक्वेशन नंबर 7मध्ये. काय लिहूया? पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 7. 7 काय आहे? एक्स प्लस वाय इज इक्वल टू आहे 5. मग एक्सच्या जागी 3 लिहायचं आपल्याला. 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. देअरफॉर वाय इज इक्वल टू काय येणार? 5 मायनस 3. देअरफॉर वाय इज इक्वल टू आलं 2. म्हणजेच आपलं सोल्युशन काय आलेलं आहे? सोल्युशन एक्स कॉमा वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 3,2. हे झालं ह्या दोन इक्वेशनचं सोल्युशन. आता आपण एक्झाम्पल नंबर 3 पाहूया. त्यामध्ये दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. पहिलं आहे 27/x-2 प्लस 31/y+3 इज इक्वल टू 85. पुढं आहे 31/x-2 प्लस 27/y+3 इज इक्वल टू 89. हे दोन इक्वेशन आहेत. व्यवस्थित पाहिलं तिथं बघा, इथं x-2 आहे, इकडं पण x-2 आहे, इथं y+3 आहे, इथं y+3 आहे. त्याला आपल्याला रिप्लेस करायचे. मग ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ह्या फॉर्ममध्ये इक्वेशन होतील आणि मग आपल्याला ते सॉल्व्ह करायचे आहेत. सर्वप्रथम आपण ह्याला इक्वेशन नंबर 1 आणि ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊया. 27/x-2 प्लस 31/y+3 इज इक्वल टू आहे 85. हे झालं इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन काय आहे? हे झालं इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन आहे 31/x-2 प्लस 27/y+3 इज इक्वल टू आहे 89. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला ह्या इक्वेशनला स्प्लिट करायचे, बरोबर? इक्वेशनमधल्या पहिल्या टर्मला स्प्लिट करायचे, दुसऱ्याला पण स्प्लिट करायचं आहे. आपण काय करणार आहोत? x-2 आपल्याला सेपरेट लिहायचं आहे ब्रॅकेटमध्ये, वरती 1 लिहायचं आहे. आता 27 बाहेर लिहायचं. मग आपण लिहिणार 27 इंटू ब्रॅकेट 1/x-2. सिमिलरली प्लस 31 काय लिहिणार? बाहेर लिहिणार आपण. पुढं काय लिहिणार? 1/y+3 इज इक्वल टू झालं 85, बरोबर? आता पुढं सिमिलरली आपल्याला काय करायचे? 31 बाहेर घ्यायचे. 31 इंटू ब्रॅकेट 1/x-2, बरोबर? प्लस 27 ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचे. 27 इंटू ब्रॅकेट 1/y+3 इज इक्वल टू आहे 89. व्यवस्थित लक्ष द्या. इथं आहे 1/x-2, बरोबर? इथं पण आहे 1/x-2. त्याला आपण घेऊया m. काय घेऊया? m. ने आपण रिप्लेस करू त्याला. आणि इकडं 1/y+3, 1/y+3ला n ने रिप्लेस करूया. मग आपण काय लिहायचं आहे? सेंटेन्स काय लिहायचं आहे? रिप्लेसिंग. काय लिहायचं आहे? रिप्लेसिंग 1/x-2 बाय m अँड 1/y+3 बाय n. म्हणजे जिथं 1/x-2 आहे तिथं आपल्याला m लिहायचं आहे आणि जिथं 1/y+3 आहे तिथं आपल्याला n लिहायचं आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. 27 आहे, त्याच्या पुढे फक्त आपल्याला m लिहायचं आहे. हा ब्रॅकेट काढून टाकायचा, त्याच्याऐवजी m लिहायचं आहे. 27m प्लस 31n इज इक्वल टू 85, बरोबर? हे झालं इक्वेशन नंबर 3, कारण आपण 1 2 दिलेलं आहे. आता हे झालं 3. थर्ड नंबरचं इक्वेशन. इथं 85 आहे. इथे बघा आता 31m लिहायचे. 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. हे झालं इक्वेशन नंबर 4. थर्ड आणि फोर्थ इक्वेशन झाले. तर व्यवस्थित लक्ष द्या. इथं 27m आहे, इथं 31m आहे, 31n आहे, इथं 27n आहे. व्यवस्थित लक्ष द्या. इथं 27 आहे, इथं पण 27 आहे, पण इथं m ची व्हॅल्यू आहे ना 27, इथं n ची व्हॅल्यू आहे. आणि इथं 31 n ची व्हॅल्यू आहे, ती इथं m ची व्हॅल्यू आहे. म्हणजे क्रॉस व्हॅल्यूज काय सेम आहे. ज्यावेळेस अशा क्रॉस व्हॅल्यू सेम असतात त्यावेळेस आपल्याला एकदा इक्वेशनची ॲडिशन करावी लागते आणि एकदा सबट्रॅक्शन करावी लागते. मग आपल्याला दोन अजून एक्स्ट्रा इक्वेशन मिळतात. ते सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू मिळते. आपण काय करूया सुरुवातीला? आता m आणि n म्हणजे इक्वेशन नंबर 3 आणि 4 ची ॲडिशन करूया. मग इथं लिहूया आपण ॲडिंग इक्वेशन 3 and 4. 3 आणि 4 ची आपण ॲडिशन करूया. थर्ड इक्वेशन आहे 27. काय लिहायचं आपल्याला? 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. हे लिहिलं आपण. त्याच्या पुढे लिहायचं आपल्याला हे दुसरं इक्वेशन, म्हणजे फोर्थ नंबरचं इक्वेशन 31m प्लस 27n इज इक्वल टू आहे
89 याची आपल्याला ॲडिशन करायची आहे. ॲडिशन करताना साईन चेंज होणार आहेत का? नाही, साईन चेंज होणार नाहीत. 7 + 1 होणार 8, 2 + 3 होणार 5, 58 एम आलं. इथं पण 31 आणि 27 असल्यामुळे 58 एन येणार आहे. आता फक्त इथं लक्ष द्या, 9 + 5 होणार 14, 14चं 4 लिहिलं, 1 कॅरी केला, 8 + 8 16 + 1 होणार 17. आता इथं 58 आहे, इथं पण 58 आहे, पण हा नंबर 58च्या टेबलमध्ये आहे का नाही ते आपल्याला पाहायचं आहे. आता एक लक्षात घ्या, 50चं टेबल आहे, 50च्या टेबलमध्ये 2 नंबरला काय असणार आहे? 100, 3 नंबरला असणार आहे 150, बरोबर ना? मग हे 3 नंबरच्या आसपास आहे ना, आणि 8 3 केल्यावरती 8 3 54 होते ना, सॉरी 24 होते ना, म्हणून इथं युनिट प्लेसला 4 येणार आहे. मग 3 येऊ शकतं. मग 58 3 174 असू शकतं. मग आपण ट्राय करूया. 3 8 24, 2 कॅरी केलं, 5 3 15, 15 + 2 काय होणार 17, आलं का 174. म्हणजेच 174 58च्या टेबलमध्ये 3 नंबरला आहे. म्हणजे आपण ह्या इक्वेशनला डिवाइड केलं, डिवाइड बाय 58ने, तर काय होईल? इथं 1 राहणार, इथं 1 राहणार आणि इथं 3 राहणार आहे. 1 आल्यावरती आपल्याला लिहायची गरज आहे का? नाही, फक्त आपण m लिहिणार. m + n = होणार 3, कारण थर्ड नंबरला आहे ना. 58 3 174. आता ह्या इक्वेशनला आपल्याला नंबर द्यावा लागेल 3, 4 नंतर द्यावं लागेल आता 5. हे झालं 5 नंबरचं इक्वेशन. सिमिलरली आपण जसे याचं ॲडिशन केले ना आपण, तसे आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. मग आपण लिहूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन. आपल्याला थर्ड सबट्रॅक्ट करायचे, थर्ड 3 फ्रॉम 4, कारण इथे 89 मोठा नंबर आहे ना, मग आपण तो वरती लिहूया, फ्रॉम 4 वरती लिहूया आपण. 31m + 27n = 89, हे इक्वेशन लिहिलं आपण. त्याच्या खाली लिहायचे आपल्याला थर्ड नंबरची इक्वेशन. 27m + 31n = 85. आता आपल्याला सबट्रॅक्ट करताना माहिती आहे, हे दुसरं इक्वेशन आपण जे खाली लिहितो त्याच्या सगळ्याच्या साईन चेंज होतात. इथं +27 हे मायनस होणार, इथं प्लस आहे हे मायनस होणार, हे पण प्लस आहे ते काय होणार? मायनस होणार आहे, बरोबर. 31 - 27 किती राहिलं? 4 राहिलं. 4m ग्रेटर नंबर 31 + 7 + 4m राहिलं, बरोबर. 27 - 31 इथं काय होईल? 31 मधून 27 गेलं, राहिलं 4n, बरोबर. पण ग्रेटर नंबर 31 आहे ना, म्हणून त्याला मायनस साईन येणार आहे. = 89 - 85 किती राहिलं? 4 राहिलेलं आहे. आता सगळे नंबर 4च्या टेबलमध्ये आहेत, 4च आहे, त्यामुळे आपण ह्याला डिवाइड करूया, डिवाइड बाय 4. मग काय होईल? m राहणार आहे, इथं फक्त n राहणार आहे आणि इथं फक्त 1 राहणार आहे, बरोबर. हे झालं इक्वेशन नंबर 6. इथं पण 1 राहतं, पण 1 × m mच होतं, 1 × n. इथं पण 1 राहणार ना डिवाइड केल्यावरती, 1 × n nच राहणार, आणि फक्त इथं काहीच व्हेरिएबल नाही, फक्त 1च राहणार आहे, म्हणून आपण इथं 1 लिहिलेलं आहे. इक्वेशन आपल्याला m - n = 1 आणि वरचा आलेला m + n = 3. इथं +n आहे, इथं -n आहे, ह्याची ॲडिशन केल्यावर n लाईन काय होईल? इलिमिनेट होईल. म्हणजे आपण इक्वेशन नंबर 5 आणि 6ची काय करावं लागेल? आता ॲडिशन करायला पाहिजे, तर आपल्याला n ची व्हॅल्यू n इलिमिनेट होईल आणि m ची व्हॅल्यू मिळेल. आपण लिहूया आता ॲडिंग इक्वेशन 5 आणि 6. 5 आणि 6 आपल्याला ॲड करायचं आहे. 5 नंबरचं इक्वेशन आहे m + n = 3, m + n = 3, आणि 6 नंबरचं इक्वेशन आहे m - n = 1, m - n = 1. ॲडिशन करताना साईन चेंज करायची गरज नाही, बरोबर. m + n m होणार 2m, n - n झालं, इलिमिनेट झालं, 3 + 1 झालं 4. देअरफॉर m = येणार आहे 4 / 2. देअरफॉर m = काय येणार आहे? 2 1 2, 2 2 4, आन्सर आलं 2, बरोबर. ही झाली m ची व्हॅल्यू. ही सबस्टिट्यूट करूया आपण इक्वेशन नंबर 5 मध्ये. मग लिहूया आपण सोप्या भाषेत, पुट m = 2 इन इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 5, m + n = 3, m + n = 3. आता m च्या जागी लिहायचे 2, 2 + n = आलं 3. देअरफॉर n आहे 3 - 2. देअरफॉर n आलं 1. 3 - 2 आलं 1. म्हणजे आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू मिळालेली आहे. ती आता आपण त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूशी इक्वेट करणार आहे, म्हणजे ह्याच्याबरोबर 1/x - 2 = m आणि 1/y + 3 = n शी इक्वेट करणार आहोत. मग आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळणार आहे. आता आपण m आणि n ला त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूने रिप्लेस करूया. m आणि n चे आन्सर आपण इथं लिहिलेलं आहे, आणि ओरिजिनल व्हॅल्यू ज्या होत्या त्या रेफरन्ससाठी आपण इथं लिहिलेल्या आहेत. सेंटेन्स काय लिहायचे आपल्याला? रिप्लेसिंग. काय लिहायचे? रिप्लेसिंग m and n by their ओरिजिनल व्हॅल्यूने रिप्लेस करायचं आहे. ओरिजिनल व्हॅल्यू काय होती? 1/x - 2 = m, आणि n ची काय होती?
1/y+3 इज इक्वल टू n. mचा आन्सर आलेला 2 मग येणार 1/x - 2 इज इक्वल टू 2. आता ह्याला डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे आपण 1 घेतला तरी चालू शकतो, बरोबर. सिमिलरली 1/y+3 इज इक्वल टू आहे n. nची व्हॅल्यू आहे 1, बरोबर. आता आपण लेफ्ट साईड सॉल्व्ह करूया. आता इथं डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे आपण 1 घेतलेला आहे. क्रॉस मल्टिप्लाय आपण करू शकतो. क्रॉस मल्टिप्लाय असं क्रॉस मल्टिप्लाय 2 ने आपण x ला मल्टिप्लाय करू शकतो. 2 ने आपण x - 2 ला मल्टिप्लाय करू शकतो इज इक्वल टू 1 × 1 होणार म्हणजे झालं 1. 2 × x 2x - 2 2 जा 4 झालं. आता 2x इज इक्वल टू काय, 2x इज इक्वल टू काय राहणार 1. इकडचं 4 मायनस तिकडे जाऊन काय होणार +4 होणार आहे. देअरफॉर 2x इज इक्वल टू 5 होणार. देअरफॉर x इज इक्वल टू होणार 5 / 2. इकडचं मल्टिप्लाय 2 आहे तिकडे जाऊन डिवाइड होणार आहे 5/2. सिमिलरली इकडे काय होईल आता याला डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे आपण 1 घेऊ शकतो ना, आपण याचं क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजेच काय होणार आहे 1 ने मल्टिप्लाय करायचे y+3 ला आणि 1 ने मल्टिप्लाय करायचे 1 ला. 1 × 1 झालं 1. 1 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं काय फरक पडतो का, काहीच फरक पडत नाही. त्यामुळे y+3च राहणार आहे. देअरफॉर y इज इक्वल टू काय येणार आहे 1. इकडचं +3 तिकडे जाऊन -3 होणार आहे. देअरफॉर y इज इक्वल टू 1 - 3 होणार आहे -2. हे झालं ह्या दोन इक्वेशनचं आन्सर. मग आपण शेवटी काय लिहितो सोल्युशन असं लिहायचं आहे आपल्याला. सोल्युशन इंटू ब्रॅकेट x, y इज इक्वल टू y इज इक्वल टू एक्सचा आन्सर आहे 5/2 आणि yचा आहे -2. हे झालं ह्या दोन इक्वेशनचं सोल्युशन. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया. त्यामध्ये दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. पहिला आहे 1/3x + y आणि +1/3x - y इज इक्वल टू 3/4. दुसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे 1/2 इंटू ब्रॅकेट 3x + y -1/2 इंटू ब्रॅकेट 3x - y इज इक्वल टू -1/8. हे दोन्ही लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स नाही आहेत. इथे बघा 1/3x + y आहे. इकडे काय आहे 1/2 इंटू 3x + y आहे. 2 इंटू ब्रॅकेट 3x + y आहे. इथला 2 इथं एक्स्ट्रा आहे. इथे पण बघा 1/3x - y इथं काय आहे 1/2 इंटू ब्रॅकेट 3x - y म्हणजे इथं पण 2 एक्स्ट्रा आहे ते आपल्याला साईडला घ्यावं लागणार आहे. सर्वप्रथम आपण ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊया, ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊया. 1/3x + y प्लस 1/3x - y इज इक्वल टू 3/4. हे झालं इक्वेशन नंबर 1. पुढचं काय होणार आहे 1/2 इंटू ब्रॅकेट 3x + y मायनस 1/2 इंटू ब्रॅकेट 3x - y इज इक्वल टू -1/8. हे झालं इक्वेशन नंबर 2. दोन इक्वेशन झाले. आता आपल्याला पहिल्या इक्वेशनला स्प्लिट करायचे, पण स्प्लिट करायला न्यूमरेटरला काय आहे का, डिनॉमिनेटरला काय नंबर आहे का, नाही. मग आपण काय करूया डायरेक्ट 1/3x + y लाच ब्रॅकेट करूया, बरोबर. प्लस 1/3x - y लाच ब्रॅकेट करूया इज इक्वल टू 3/4. पुढं काय बघा इथं 1 न्यूमरेटरला 1च आहे, स्प्लिट करायला काय नाही, पण खाली आहे ना डिनॉमिनेटर 2, मग आपण त्याला 1/2 घेऊया. मग इंटू ब्रॅकेट करायला 1/3x + y राहिलेलं आहे, बरोबर. सेम तसंच मायनस केलं आपण 1/2च नाही तर पण 1/2 घेऊया. मग पुढं काय राहणार 1/3x - y. इकडं खाली 2 होता डिनॉमिनेटरला, तो आपण बाहेर घेतलेला आहे. डिनॉमिनेटर असल्यामुळे त्याला आपल्याला न्यूमरेटर 1 घ्यावं लागणार 1/2, बरोबर. दुसरा काय असतं 3 असतं आपण 3/2 लिहिलं असतं, पण तिथं काहीच नाही म्हणून आपण 1/2 लिहिलेलं आहे इज इक्वल टू -1/8. आता आपल्याला इकडच्या ह्या ब्रॅकेटसाठी काहीतरी कन्सिडर करायचं आहे 1/3x + y ला, म्हणजे ह्या 1/3x + y ला आपल्याला m कन्सिडर करू आपण, आणि इकडच्या 1/3x - y ला आणि इकडच्या 1/3x - y ला आपल्याला n कन्सिडर करावं लागणार आहे. m आणि nच घेतलं पाहिजे असं काय नाही, तुम्ही कोणतेही अल्फाबेट घेऊ शकता फक्त x आणि y सोडून. वाक्य काय लिहिणार आपण, सेंटेन्स लिहिणार रिप्लेसिंग. काय लिहिणार रिप्लेसिंग, कशाला रिप्लेस करायचे आपल्याला 1/3x + y ला 1/3x + y ला रिप्लेस करायचे बाय m अँड 1/3x - y बाय n. म्हणजे जिथं 1/3x + y आहे तिथं आपण लिहिणार m, आणि जिथं 1/3x - y आहे तिथं आपण लिहिणार n. म्हणजे हे इक्वेशन काय होईल, इथं फक्त m आहे, मग m + n इज इक्वल टू 3/4. हे झालं एक इक्वेशन. पुढचं काय होईल 1/2 साईडला राहिलं 1/2 इंटू m मायनस 1/2 इंटू n इज इक्वल टू -1/8. आता नॉर्मल फॉर्ममध्ये नाही, तिथं फ्रॅक्शन आहे ना, आपण काय करूया इकडच्या 4 इकडे मल्टिप्लाय करूया.
म्हणजे काय होईल 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. हे झालं इक्वेशन नंबर 3. 1 2 अगोदर दिलेलं आपण, इथं 1 झालं 2 झालं, आता इथं 3 नंबरचं इक्वेशन देऊया. आता इकडे काय, इकडे पण 1/2 इकडे पण 1/2 1/8 आहे. मग आपल्याला अख्ख्या इक्वेशनला 8ने मल्टिप्लाय केलं आपण, तर इकडचं 2 2 आणि इकडचं 8 सगळं कॅन्सल होईल. मग आपण काय करूया, मल्टिप्लाय करूया 8ने. मल्टिप्लाइंग इक्वेशन बाय 8, बरोबर. मग आपण ह्याला 8ने मल्टिप्लाय केलं, काय होईल 8 इंटू 1/2 इंटू m मायनस 8 इंटू 1/2 टू n, इथं n आहे ना, इज इक्वल टू मायनस 1/8 इंटू 8. इथलं 8 8 कॅन्सल झालं. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 4 जा 8. राहिलं काय 4m, काय राहिलं 4m मायनस 8 8 कट झाला ना 4n इज इक्वल टू काय राहिलेलं आहे 1 राहिलेलं आहे -1. हे इक्वेशन झालं 4. 3 झालं नाही तर आता हे नंबर झालं 4. 3 आणि 4 मध्ये बघा, 3 आणि 4 मध्ये प्लस 4n आहे, इकडं -4m म्हणल्यानंतर ऑलरेडी ह्याला मायनस साईन पण आहे, व्हॅल्यू पण सेम आहेत. मग आपण काय करू, ह्याची फक्त ॲडिशन करूया. मग आपल्याला फक्त काय करायचे, ॲडिंग इक्वेशन 3 and 4. 3 आणि 4ची आपल्या ॲडिशन करायची. थर्ड नंबरचं इक्वेशन आहे 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. आणि फोर्थ नंबरचं इक्वेशन आहे 4m मायनस 4n इज इक्वल टू आहे -1. ॲडिशन करताना साईन चेंज करायची गरज नाही. 4nला 4n कॅन्सल झालं, 4 + 4 होणार 8m इज इक्वल टू 3 - 1 झालं 2. देअरफॉर m इज इक्वल टू होणार आहे 2/8. इकडे जा मल्टिप्लाय 8 होता, तिकडे जाऊन डिवाइड झाला. 2 1 जा 2, 2 4 जा 8. देअरफॉर m इज इक्वल टू आलेला आहे 1/4. mची व्हॅल्यू आली 1/4. ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये सबस्टिट्यूट करावं लागेल. 3 मध्ये करूया, कारण इथे कुठेही मायनस साईन नाही. मुलं काय करतात, जिथं मायनस साईन असेल जास्त गोंधळ करतात. त्यामुळे मी काय सांगतो, शक्यतो तुम्ही प्लस असणाऱ्या इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आपण काय लिहिणार, पुट m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन नंबर 3. थर्ड इक्वेशन काय आहे 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. आता काय लिहायचे, mच्या जागी आपल्याला लिहायचे 1/4 प्लस 4n इज इक्वल टू 3. 4 1 जा 4, 4 1 जा 4. राहिलं काय 1 × 1 राहिलं 1 प्लस 4n इज इक्वल टू 3. देअरफॉर 4n इज इक्वल टू काय असणार आहे 3 - 1. इकडचं प्लस 1 तिकडे जाऊन काय झालं -1 झालं. पुढे लिहूया आता 4n इज इक्वल टू 4n इज इक्वल टू 3 - 1 किती होणार आहे 2. किती राहिलं 2. देअरफॉर n इज इक्वल टू होणार आहे 2/4. काय होणार आहे 2/4. देअरफॉर n इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 2 जा 4. आन्सर आलं यांचं 1/2. 1/2. आता आपल्याला mचा आन्सर मिळालेला आहे आणि nचं आन्सर मिळालेलं आहे. आपण त्याला त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूने रिप्लेस करूया. सेंटेन्स काय लिहायचं, रिप्लेसिंग m and n बाय देअर ओरिजिनल व्हॅल्यूज. ओरिजिनल व्हॅल्यूज काय आहेत, इकडे आपण कन्सिडर केल्यात ना त्या 1/3x + y इज इक्वल टू आहे m आणि 1/3x - y इज इक्वल टू आहे n. 1/3x - y इज इक्वल टू आहे n. mची व्हॅल्यू काय आहे ती आपण लिहिणार आहोत. 1/3x + y इज इक्वल टू mचा आन्सर आहे 1/4. इथं आलं 1/4 बरोबर. इकडे काय होणार 1/3x - y इज इक्वल टू nचा आन्सर काय 1/2 बरोबर. ह्याचा रेसिप्रोकल घेतला आपण तर काय होईल 3x + y इज इक्वल टू ह्याचा पण रेसिप्रोकल होणार 4. 1/4चा रेसिप्रोकल 4. हे झालं एक इक्वेशन आतापर्यंत 3 4 दिलेत ना, हे नंबरचं झालं, या इक्वेशनचा नंबर झाला 5 बरोबर. इकडे काय होईल ह्याचा रेसिप्रोकल घेतल्यावरती 3x - y होणार आहे आणि 1/2चा काय होणार आहे 2. मग हे 5 नंतर हे इक्वेशन झालं 6 नंबरचं बरोबर. आता आपल्याला इथं x आणि yचा आन्सर मिळालेलं नाही, इक्वेशन मिळालेले आहेत. आपल्याला हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करावी लागणार आहेत. 5 आणि 6 नंबरचं इक्वेशन आपण आता इथं लिहिलेलं आहे ते आपण सोडूया. इक्वेशन काय आहे 3x + y इज इक्वल टू 4 आणि 3x - y इज इक्वल टू 2. इथं +y आहे, इथं -y, दोन्ही जर आपण ॲडिशन केली तर इलिमिनेट होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला त्याची ॲडिशन करावी लागणार आहे. ॲडिंग इक्वेशन 5 and 6 आपल्याला ॲड करायचे. 3x + y इज इक्वल टू 4 आणि 3x - y इज इक्वल टू 2. ॲडिशन करताना साईन चेंज करायची गरज नाही. y ला y इलिमिनेट झालं.
3 + 3 काय होणार 6x इज इक्वल टू 4 + 2 झालं 6. देअरफॉर x इज इक्वल टू होणार 6 डिवाइड बाय 6. इकडचं मल्टिप्लाय 6 इकडे जाऊन डिवाइड झालं. देअरफॉर x इज इक्वल टू आलेलं आहे 1, कारण 6 1 6 6 1 6. आन्सर आला आपलं 1. ही व्हॅल्यू आपण पुट करूया इक्वेशन नंबर 5 मध्ये, कारण इथं प्लस साईन असणार आहे. बरोबर. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 5. कारण मायनसमध्ये टाकलं तर बऱ्याच मुलांचा गोंधळ होतो, त्यामुळे मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की शक्यतो प्लस असणाऱ्या इक्वेशनमध्ये तुम्ही व्हॅल्यू पुट करा. 3x + y इज इक्वल टू 4. 3 इंटू ब्रॅकेट काय लिहायची 1 + y इज इक्वल टू 4. 3 1 जा 3 + y इज इक्वल टू 4. देअरफॉर y इज इक्वल टू काय होणार 4. इकडचं +3 तिकडे जाऊन काय होणार मायनस होणार आहे. देअरफॉर y इज इक्वल टू येणार आहे 1. म्हणजेच आपलं सोल्युशन काय आलं. देअरफॉर सोल्युशन x, y इज इक्वल टू एक्सचं आन्सर आलेलं आपलं 1 1, आणि वायचं पण आलेलं 1. हे झालं ह्या दोन इक्वेशनचं सोल्युशन.